तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या मृत्यूची वेळ आणि तुमच्या यशाची गुरुकिल्ली दोन्ही तुमच्या एका श्वासात दडलेले आहेत. बहुतेक लोक आपले श्वास विनाकारण खर्च करत आहेत, पण जर तुम्हाला श्वासाचे विज्ञान समजले तर तुम्ही केवळ तुमचे आयुष्य वाढवू शकत नाही, तर तुमच्या प्रत्येक इच्छेला वास्तवात उतरवू शकता. नमस्ते, मी नवल शिंदे. आज आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलवर आपण एका अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली विषयाला सुरुवात करत आहोत. ऑकल्ट मास्टर क्लासच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत श्वास आणि मन, ध्यान विज्ञानाद्वारे जीवन परिवर्तन. श्वास हा शरीर आणि मन यांच्यातील तो पूल आहे ज्यावरून चालून तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा ताबा घेऊ शकता. आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या नाभीतील ऊर्जा तुमच्या तिसऱ्या डोळ्यापर्यंत म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत कशी पोहोचवायची. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या जीवनाचे रिचार्जिंग आहे. तयार आहात या परिवर्तनासाठी? नमस्कार. द डीप डाईव्हच्या या नवीन सखोल चर्चेत मी सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय खूपच म्हणजे खऱ्या अर्थाने खूपच जवळचा आहे. हो, अगदी आपल्या नाकासमोरचा. अगदी बरोबर. आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य विषय आहे श्वास आणि मन, ध्यान विज्ञानाद्वारे जीवन परिवर्तन. आपण रोजच्या धावपळीत अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. चांगली सवय लावून घेणं असेल किंवा एखाद्या वाईट सवयीतून बाहेर पडणं असेल. यासाठी आपण प्रचंड मानसिक ताकद पणाला लावतो. पण या माहितीच्या स्रोतानुसार जर आपण फक्त आपल्या श्वासाचं विज्ञान समजून घेतलं आणि त्याची लय बदलली तर या सर्व गोष्टींसाठी वेगळी कोणतीही धडपड करावी लागत नाही, त्या आपोआप गळून पडतात. आणि हेच या विषयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आपण नेहमी स्वतःला बदलण्यासाठी बाह्य परिस्थितीशी किंवा स्वतःच्याच मनाशी झगडत असतो. खरंय. पण बाह्य जगाशी लढण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावणं आणि श्वासावर नियंत्रण मिळवणं हा अधिक सोपा मार्ग असू शकतो. या सखोल चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की ध्यान विज्ञानामध्ये श्वासाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व का दिलं गेलंय. या व्हिडिओची सुरुवात एका अशा प्रश्नाने होते जो कदाचित ध्यान करायला बसणाऱ्या प्रत्येकाला पडत असेल. भगवान बुद्ध आणि त्यांचा प्रिय शिष्य आनंद यांच्यातील हा संवाद आहे. हो, तो प्रसंग खूपच मार्मिक आहे. आनंदाने बुद्धांना विचारलं की लक्ष केंद्रित करण्यासाठी जगात इतर अनेक गोष्टी आहेत, म्हणजे चालण्यावर, जेवणाच्या चवीवर किंवा निसर्गातील कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येऊ शकतं. मग ध्यानासाठी केवळ श्वासावरच लक्ष का केंद्रित करावं? मला वाटतं हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि यावर बुद्धांनी दिलेलं उत्तर श्वासाचं साधं पण अत्यंत खोल रहस्य उलगडतं. बुद्ध समजावून सांगतात की श्वास हा आपलं शरीर आणि आपलं मन यांना जोडणारा एक भक्कम पूल आहे. म्हणजे शरीर आणि मनाचा दुवा. अगदी तसंच. जर आपल्याला आपलं मन समजून घ्यायचं असेल, मनाच्या पलीकडे जायचं असेल तर या श्वासाच्या पुलावरूनच जावं लागतं. आणि श्वासाचं दुसरं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती एकमेव गोष्ट आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर आपल्यासोबत असते. हो, कारण चालणं, बोलणं आपण थांबवू शकतो. बरोबर. गाढ झोपेत या सर्व क्रिया बंद असतात, पण श्वास चालूच असतो. त्यामुळे श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा ध्यानाचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य उपकरणाची गरज नसते. हे ऐकल्यावर लक्षात येतं की श्वास हा फक्त ऑक्सिजन आत घेण्याचा आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्याचा यांत्रिक प्रकार नाहीये. या स्रोतात श्वास आणि आपल्या भावना यांच्यातील गणितावर खूप चांगला प्रकाश टाकलाय. जेव्हा मनात राग, भीती किंवा ताण असतो तेव्हा श्वास आपोआप वेगवान आणि विस्कळीत होतो. याउलट जेव्हा आपण शांत असतो तेव्हा तोच श्वास संथ चालतो. म्हणजे आपण आपल्या भावनांनुसार श्वास घेतो असं म्हणता येईल का? नक्कीच. आणि याला आधुनिक जीवशास्त्राचाही पूर्ण आधार आहे. शरीरात आणि मेंदूत ज्या प्रतिक्रिया होतात त्या श्वासाच्या गतीवर थेट अवलंबून असतात. या माहितीत एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. जे लोक फक्त छातीतून उथळ श्वास घेतात, म्हणजे ज्यांचा श्वास पोटापर्यंत पोहोचत नाही असे लोक. हो, त्यांची श्वासोच्छवासाची प्रक्रिया अपूर्ण असते. असे लोक सहसा अधिक दुःखी, बेचैन आणि चिंतेत असल्याचं आढळतं. जेव्हा आपण उथळ श्वास घेतो तेव्हा आपण शरीराला लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट या आणीबाणीच्या अवस्थेत ढकलतो. मेंदूला असा संदेश जातो की आसपास काहीतरी धोका आहे. हे आजकालच्या जीवनशैलीशी अगदी अचूक जुळतं. जेव्हा आपण सतत लॅपटॉपवर वाकून काम करत असतो, वेळेच्या दबावाखाली असतो, तेव्हा आपण नकळतपणे आपला श्वास छातीपुरता मर्यादित ठेवतो.
आपण आपला श्वास कोंडून ठेवल्यासारखं करतो. बरोबर. आणि मग आपल्याला सतत चिंता किंवा ताण का जाणवतोय याचं कारण आपल्याला समजत नाही. हेच ते मूळ कारण आहे. या उलट ज्यांची श्वास घेण्याची पद्धत खोल आणि पोटापर्यंत पोचणारी असते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक शांतता असते. दीर्घ श्वासामुळे मेंदूला सर्व काही सुरक्षित आहे असा संदेश जातो. हे समजावून सांगण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये एका लहान मुलाचं अतिशय सुंदर उदाहरण दिलं आहे. झोपलेल्या एका लहान मुलाकडे पाहिल्यास लक्षात येतं की ते मूल छातीने नाही तर पोटाने श्वास घेत असतं. हो, त्याचं पोट वर खाली होत असतं. तो एक नैसर्गिक आणि दीर्घ श्वास असतो. म्हणूनच एका लहान मुलाचं मन संवेदनशील आणि तणावमुक्त असतं. जसं आपण मोठे होतो, ताणतणावामुळे आपण ही नैसर्गिक पोटाने श्वास घेण्याची सवय विसरून जातो. ते उदाहरण सिद्ध करतं की दीर्घ श्वास घेणं ही मानवाची मूळ प्रकृती आहे. आपण ती पुन्हा शिकण्याची गरज आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवणं जास्त परिणामकारक आहे. म्हणजे श्वास संथ केला की रागासारख्या भावना मुळापासून नष्ट होऊ लागतात. कारण त्या भावनांना टिकून राहण्यासाठी जो विस्कळीत आणि वेगवान श्वास लागतो तोच आपण थांबवलेला असतो. बरं, हे सगळं तत्वज्ञान म्हणून खूप छान वाटतं, पण हा स्रोत इथेच थांबत नाही. यात प्रत्यक्षात कृती करण्यासाठी एका विशिष्ट ध्यान पद्धतीची माहिती दिली आहे. या पद्धतीला नाभीपासून आज्ञाचक्रापर्यंतचा प्रवास असं म्हटलं आहे. ही पद्धत शरीरातील ऊर्जेचा संपूर्ण प्रवाह बदलू शकते असा दावा यात आहे. हो, आणि यात एक 15, 35, 45 असा विशिष्ट नियम सांगितलाय. मला हा आकड्यांचा खेळ थोडा कुतूहल निर्माण करणारा वाटला. हे तंत्र नक्की काय आहे? हे एक अत्यंत प्रगत ध्यानतंत्र आहे. या तंत्राची पहिली अट म्हणजे पाठीचा कणा पूर्णपणे ताठ ठेवून बसणं. पाठीचा कणा ताठ असल्याशिवाय ऊर्जेचा प्रवाह वरच्या दिशेने जाऊ शकत नाही. आता या 15, 35, 45च्या नियमाकडे येऊ. यातील पहिले 15 श्वास हे नाकाच्या स्नायूंना आणि तिथल्या मज्जातंतूंना जागृत करण्यासाठी असतात. 15 श्वास नाकावरच का? कारण आपलं मन सुरुवातीला खूप भरकटलेलं असतं. लगेचच खोलवर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. नाकाच्या अग्रभागावर हवेचा स्पर्श जाणवणं ही सर्वात सोपी शारीरिक जाणीव आहे. हे पहिले 15 श्वास मनाला वर्तमान काळात आणतात आणि मेंदूला शांत होण्याचा पहिला संकेत देतात. एकदा का हे 15 श्वास पूर्ण झाले की पुढचा टप्पा सुरू होतो. अगदी बरोबर. आणि मग येतात पुढचे 35 श्वास. या माहितीत असं सांगितलं आहे की हे 35 श्वास नाभीला म्हणजेच पोटाच्या भागाला सक्रिय करतात. नाभी हे मानवी शरीरातील ऊर्जेच्या निर्मितीचं मुख्य केंद्र मानलं जातं. हो, नाभीच्या मागे जो मज्जातंतूंचा समूह असतो त्याला आपण सोलार प्लेक्सस म्हणतो. हे खऱ्या अर्थाने शरीराचं ऊर्जा केंद्र आहे. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष नाभीवर नेता आणि पुढचे 35 श्वास घेताना पोट बाहेर येण्याची आणि आत जाण्याची क्रिया अनुभवता, तेव्हा तुम्ही श्वासोच्छ्वासाचा सर्वात खोल टप्पा गाठलेला असतो. म्हणजेच तिथे शरीरात एक विशिष्ट प्रकारची उष्णता किंवा ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. हो, आणि इथे लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण असतं कारण मन पुन्हा पुन्हा भरकटण्याचा प्रयत्न करतं. पण जे लोक हे 35 श्वास न चुकता मोजतात त्यांच्यामध्ये एक विलक्षण एकाग्रता निर्माण होते. आणि त्यानंतर येतो या प्रवासाचा अंतिम टप्पा, शेवटचे 45 श्वास. हे ऐकायला खूप रहस्यमय वाटतं की हे श्वास नाभीमध्ये निर्माण झालेली ऊर्जा पाठीच्या कण्यातून वर उचलतात आणि थेट तिसऱ्या डोळ्यावर म्हणजेच 2 भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रावर नेऊन पोहोचवतात. हा टप्पा खऱ्या अर्थाने ऊर्जा प्रवाहित करण्याचं शास्त्र आहे. जेव्हा तुम्ही शेवटचे 45 श्वास घेता तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित असावं लागतं. नाभीमध्ये जी ऊर्जा निर्माण झालीय ती जाणीवपूर्वक वरच्या दिशेने खेचण्याची ही प्रक्रिया आहे. व्हिडिओमध्ये या अनुभवाचं खूप रंजक वर्णन केलं आहे. जेव्हा ही ऊर्जा आज्ञाचक्रावर पोहोचते तेव्हा कपाळावर एक प्रकारचा खिचाव किंवा ओढ जाणवू लागते असं म्हटलं आहे. हा खिचाव केवळ काल्पनिक नसून शारीरिक पातळीवर जाणवणारी गोष्ट आहे. आणि हा तोच क्षण असतो जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने ध्यानाच्या खोल अवस्थेत प्रवेश करतो. तो खिचाव जाणवणं हा या गोष्टीचा पुरावा आहे की तुमचा मेंदूचा पुढचा भाग, ज्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तिथे रक्ताचा आणि ऊर्जेचा प्रवाह वाढला आहे. हाच मेंदूचा तो भाग आहे जो एकाग्रता आणि शांततेशी संबंधित आहे. म्हणजे विचारांची साखळी अचानक थांबते. माणूस भूतकाळ आणि भविष्याच्या चिंतेतून मुक्त होऊन पूर्णपणे वर्तमान काळात स्थिर होतो.
अगदी तसंच. आणि या तंत्राचे फायदे सांगताना स्रोताने वेळेचं महत्त्वही विशद केलं आहे. हे सर्व जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटेच्या वेळी केलं तर त्याचे परिणाम आश्चर्यकारक मिळतात. पहाटेच्या वेळी असं काय वेगळं असतं? ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारणपणे सूर्योदयापूर्वीची वेळ. यावेळी निसर्गातील शांतता सर्वात जास्त असते. प्राणवायू भरपूर असतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील मेलॅटोनिन नावाच्या संप्रेरकाची पातळी कमी होत असते आणि शरीर नैसर्गिकरित्या जागृत होण्याच्या अवस्थेत असतं. बाह्य निसर्गातील शांतता आणि आंतरिक शरीराची ऊर्जा यांची यावेळी अचूक सांगड घालता येते. म्हणूनच या वेळेत केलेलं ध्यान जास्त जलद परिणाम देतं. हे आज्ञाचक्रावर ऊर्जा नेण्याचं तंत्र खरोखरच अद्भुत आहे. पण मला आठवतंय, या माहितीत नुसतं श्वास घेण्यावरच नाही, तर तो रोखून धरण्यावरही एक मोठा दावा केला आहे. कुंभक. हो, कुंभक. श्वास रोखून धरल्याने आयुष्य वाढतं, असे या व्हिडिओत म्हटले आहे. म्हणजे जर श्वास रोखून धरला तर माणूस जास्त वर्ष जगणार. हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? यामागे नक्की काय विज्ञान आहे? वरवर पाहता हा दावा अतिशयोक्ती वाटू शकतो, पण यामागील गणित आणि जीवशास्त्र समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्राचीन योगशास्त्रानुसार मानवाला वर्षांचं किंवा दिवसांचं नाही, तर मोजक्या श्वासांचं आयुष्य मिळालेलं असतं. एका सामान्य माणसाचा श्वासोच्छ्वासाचा दर एका मिनिटाला साधारण 12 ते 15 श्वास इतका असतो. म्हणजे दिवसाला आपण हजारो वेळा श्वास घेतो. आणि शरीराचे प्रत्येक अवयव याच गतीनुसार काम करत असतात. म्हणजे एखाद्या बँकेत आपल्याला ठराविक रक्कम मिळाली आहे आणि ती आपण किती वेगाने खर्च करतो यावरती किती काळ टिकेल हे ठरतं. तसाच काहीसा हा प्रकार आहे का? एकदम चपखल उदाहरण दिलं तुम्ही. अगदी तसाच. जर आपण जाणीवपूर्वक सराव करून दीर्घ श्वास घेण्यास सुरुवात केली तर एका मिनिटातील श्वासांची संख्या 15 वरून 6 किंवा त्याहून कमी येऊ शकते. आणि कुंभक म्हणजे श्वास आत घेऊन तो काही काळ जाणीवपूर्वक रोखून धरणे. जर दररोज केवळ 5 मिनिटे श्वास रोखून धरण्याचा सराव केला तर आपण रोजच्या श्वासांची बचत करतो. जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा श्वास संथ होतो तेव्हा हृदयाची धडधड कमी होते, चयापचय क्रिया संथ होते आणि शरीराची होणारी झीज कमी होते. प्राण्यांच्या जगातही हेच दिसतं ना. जे प्राणी खूप वेगाने श्वास घेतात, जसं की कुत्रे, त्यांचं आयुष्य कमी असतं. आणि जे प्राणी अतिशय संथ श्वास घेतात, जसं की कासव, ते शेकडो वर्ष जगतात. अगदी बरोबर. हे गणित खरोखरच विचार करायला लावणार आहे. आणि हे कुंभकाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून देण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये एका हँग झालेल्या मोबाईलचं उदाहरण दिलंय. हो, मला हे उदाहरण खूप आवडलं. जेव्हा आपला मोबाईल सतत वापरून गरम होतो, हँग होतो आणि काम करणं थांबवतो, तेव्हा आपण काय करतो? आपण त्याला काही सेकंदांसाठी स्विच ऑफ करतो किंवा रिस्टार्ट करतो. आणि जेव्हा तो पुन्हा चालू होतो तेव्हा तो एकदम वेगाने आणि व्यवस्थित काम करू लागतो. हे आधुनिक युगातील अत्यंत अचूक साम्य आहे. आपला श्वास जन्मापासून मृत्यूला टेकेपर्यंत 24 तास न थकता चालत असतो. त्याला कधीही विश्रांती मिळत नाही. तसेच आपली संपूर्ण चेतासंस्था सतत कोणत्या ना कोणत्या माहितीवर प्रक्रिया करत असते. जेव्हा आपण कुंभक करतो, म्हणजे श्वास काही सेकंद जाणीवपूर्वक रोखून धरतो, हो, तेव्हा आपण आपल्या शरीराच्या संपूर्ण सिस्टीमला एक प्रकारची सक्तीची विश्रांती देतो. तो शरीराचा स्विच ऑफ आणि रिस्टार्ट होण्याचा काळ असतो. म्हणजे श्वास रोखल्यामुळे शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण तात्पुरतं वाढतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात, असं विज्ञानात वाचलेलं मला आठवतंय. याचा अर्थ जेव्हा आपण श्वास सोडतो आणि नवीन श्वास घेतो तेव्हा शरीराच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा एक मोठा आणि नवा पुरवठा मिळतो. हेच ते जीवशास्त्रीय कारण आहे ज्यामुळे कुंभकानंतर शरीरातील आळस आणि अतिरिक्त झोप तत्काळ दूर पडते. समजा खूप थकवा आला असेल किंवा कामाच्या ठिकाणी लक्ष लागत नसेल तर फक्त काही सेकंद श्वास रोखून धरल्यास शरीरात एक नवीन ऊर्जा सळसळते. आणि याचे केवळ शारीरिक नाही तर मानसिक फायदेही खूप मोठे आहेत. मनाचा आणि श्वासाचा थेट संबंध आहे. मन सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात धावत असतं, पण ज्या क्षणी आपण श्वास रोखतो त्या क्षणी विचारांची साखळी तुटते. श्वास थांबला की विचारही थांबतात. या व्हिडिओच्या शेवटी एका अशा गोष्टीचा उल्लेख आहे जी बऱ्याचदा गूढ मानली जाते, कुंडलिनी शक्ती. असं म्हटलं आहे की कुंभकामुळे शरीरातील सुप्त कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत मिळते. या शब्दाभोवती खूप गूढ वलय आहे. याला सोप्या भाषेत कसं समजून घेता येईल? कुंडलिनी या संकल्पनेला अनेकदा विनाकारण गुंतागुंतीचं बनवलं जातं.
योगशास्त्रानुसार आपल्या पाठीच्या कण्याच्या अगदी तळाशी ऊर्जेचा एक सुप्त साठा असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ती एक प्रकारची पॉवर बँक आहे असं समजा. पॉवर बँक, ओके. सामान्य माणसाच्या बाबतीत ही पॉवर बँक पूर्णपणे निष्क्रिय असते. पण जेव्हा आपण कुंभक करतो, श्वास रोखून धरतो, तेव्हा शरीरात प्राणवायूचा एक विशिष्ट दाब निर्माण होतो. हा दाब पाठीच्या कण्यातून खालच्या दिशेने जातो आणि त्या सुप्त ऊर्जा केंद्राला म्हणजेच कुंडलिनीला जागृत करण्याचं काम करतो. जेव्हा ही ऊर्जा सक्रिय होऊन वरच्या दिशेने प्रवास करू लागते, तेव्हा माणसाची आकलन क्षमता आणि शारीरिक आरोग्य एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं. हे सर्व ऐकल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की चांगल्या आरोग्यासाठी, मानसिक शांततेसाठी किंवा आयुष्यात एकाग्रता मिळवण्यासाठी आपण नेहमी बाह्य साधनांवर अवलंबून राहतो. पण या सर्वांपेक्षा स्वतःच्या आत डोकावणं, स्वतःच्या श्वासाशी मैत्री करणं जास्त गरजेचं आहे. अगदी खरे. श्वास ही अशी गुरुकिल्ली आहे जी 24 तास आपल्या खिशात असते, पण आपण कुलूप मात्र बाहेर शोधत असतो. हो ना. आणि म्हणूनच या माहितीचा नुसता अभ्यास करण्यापेक्षा श्रोत्यांनी हा ध्यानविज्ञानाचा सराव स्वतःच्या जीवनात करून पाहणं जास्त महत्वाचं आहे. तो 15, 35, 45चा नियम वापरून पाहणं, नाभीपासून आज्ञाचक्रापर्यंत ऊर्जा नेण्याचा प्रयत्न करणं किंवा दिवसातून काही वेळा कुंभकाचा सराव करणं, हे सर्व उपाय अत्यंत साधे आहेत, पण त्यांचे परिणाम खूप खोल आहेत. हा प्रयोग करून पाहिल्यास कोणते बदल जाणवतात, विशेषतः आज्ञाचक्रावर तो सांगितलेला खिचाव खरोखरच जाणवतो का, हे अनुभवून पाहणं हा एक अद्भुत प्रवास ठरू शकतो. ज्ञान जेव्हा अनुभवात उतरतं तेव्हाच त्याचं रूपांतर शहाणपणात होतं. 100%. हा सराव म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःला नव्याने ओळखण्याची एक संधी आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण श्वासाचं विज्ञान आणि त्याचे आपल्या जीवनावरील परिणाम अतिशय बारकाईने समजून घेतले. ही माहिती केवळ बौद्धिक समाधान देणारी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून जीवन बदलण्याची ताकद ठेवणारी आहे. आपण आज इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जात आहे. नक्कीच. खंड रोखून धरल्याने आपलं शारीरिक आणि मानसिक तंत्र एखाद्या इलेक्ट्रॉनिक यंत्राप्रमाणे रिस्टार्ट होऊ शकतं आणि नव्या ऊर्जेने काम करू शकतं, तर आपल्या या गुंतागुंतीच्या मानवी शरीरात अशा आणखी किती अदृश्य आणि नकळत घडणाऱ्या गोष्टी असतील, ज्या आपल्याला अजिबात न समजताच आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं यश अपयश आणि आपलं आरोग्य नियंत्रित करत आहेत. आपण खऱ्या अर्थाने स्वतःचे मालक आहोत की आपल्या नकळत चालणाऱ्या या शारीरिक प्रक्रियांचे गुलाम? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. तोपर्यंत श्वास घेत रहा आणि आत डोकावत रहा. साधकांनो, श्वास रोखून धरणे, कुंभक असो किंवा नाभीची ऊर्जा आज्ञाचक्रापर्यंत पोहोचवणे, हे केवळ तंत्र नाही, तर ईश्वरी शक्तीशी जोडले जाण्याचे माध्यम आहे. लक्षात ठेवा, ज्याचा श्वास स्थिर झाला त्याचे नशीब स्थिर झाले. आजचा हा ऑकल्ट मास्टर क्लास तुम्हाला कसा वाटला आणि ध्यानादरम्यान तुम्हाला आज्ञाचक्रावर तो खिचाव किंवा ऊर्जा जाणवली का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे इतरांनाही प्रेरणा मिळू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की हे ज्ञान तुमच्या मित्रपरिवाराचे आयुष्य बदलू शकते, तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत आत्ताच शेअर करा. आणि अशाच सखोल आध्यात्मिक रहस्यांसाठी आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक श्वास चैतन्यमयी होवो. धन्यवाद. नमो बुद्धाय.